नमस्कार, मी मेघना एरंडे जोशी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स। आज ज्याला आपण भेटणार आहोत ना, तो असा लाडवासारखा गोल मटोल आहे आणि त्याचे गाल असे गुबरे गुबरे गाल आहेत आणि तो म्हणजे ना छोटा साईज बडा धमाका। त्याचं नाव आहे रुद्र। स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चलाता स्पर्श वात्सल्याचा स्पर्श वात्सल्याचा स्पर्श वात्सल्याचा। हाय रुद्र। तुझं नाव काय आहे? माझं नाव हा कमलेश। कमलेश? पहिलीच गुगली टाकलेली आहे। रुद्र तुझं नाव काय आहे? कमलेश। वा, ह्याचं काय एक नाव? याचं नाव गाडी। गाडी। आणि ह्याच्यावर बसून कुठे जायचं? याच्यापासून असे ट्रॅक्टर चालते। असं ह्याच्यावर बसून ट्रॅक्टर चालवायची आणि मग आपण कुठे जाणार? आपण फुगावला जाणार। भुगावला? हा। ओ, आणि तू पुढे बसणार मी मागे बसणार का मी पुढे आणि तू पुढे? हा, तू पुढे बसणार। आणि ह्याच्यामध्ये काय भरायला लागतं? पाणी भरलं की चालतं हे? नाही, मग मला पाणी नाही भरायचंय। मग काय भरायचंय? नाही, काय ते बोलायचं? ह्याच्यात काही भरायचं नाही? नाही, पेट्रोल, डिझेल, गॅस काही नाही लागत ह्याला? नाही, पेट्रोल काय लागत नाही। मग ते अशीच कार चालते? हा, काय जायची? मग काय करायचं? मग काय करायचं? हा, छान बोलतो रे, काय सही बोलतो तू, दे टाळी। अच्छा, आता तू मला सगळ्या तुझ्या टॉईजची नावं सांग। हा, हा कोण आहे? हा, काय काय म्हणतात? काय? शिका? हा, ह्याचं नाव शिका आहे? चित्ता बोलतात। ह्याला चित्ता बोलतात? आणि ह्याला असं चित्त्याला दोन कान असतात? हा, दोन कान असतात। आणि याचे दोन दात असतात? हा, दोन दात। वाव, किती मस्त आहे हा चित्ता, नाईस। आता बघूया हा कोण आहे? जेब्या। जेब्या? हा, याचं नाव जेब्या। ओके, आणि हा? बाबू। बाबू? ते बाबू रडतोय, बघ रे जरा, त्याला शांत कर ना जरा। हा, शांत कर। अगवे झाला का? शांत झाला? अरे परत रडायला लागला। तो झोपतोय। झोपव त्याला, नीट झोपव ना जरा, त्याला झोपव। हा, जोगाई कर त्याला लवकर। इथे तो। हा, थोपट त्याला, थोपट। इथे तो। हा कोण आहे? हा? हा, बाबू। आपण सगळे बाबू? सगळे बाबू आहे। अरे, हा, हा कोण आहे? कॅट। हा, पहिल्यांदा मला त्याने काहीतरी बरोबर सांगितलं। आणि तो मागे ऑरेंज काय आहे? तो मागता। हा, हा कोण आहे? हा, मग इथं मंकी चालतो। असं खातो। मंकीला काय आवडतं खायला? त्याला मग शेंगाणा आवडतं। शेंगदाणा? हा, वाव, मंकीला शेंगदाणा खायला आवडतो। आणि मग शेंगदाणा खाल्ल्यावर काय होतं? त्याला त्याचं अशी असं पोट भरतं। हा, आणि एवढी मोठी लांब शेपटी कशासाठी असते? काय करायचं या शेपटीनी? याची ताणायची तिला। अच्छा, फायनली लास्ट हा कोण आहे? अरे नाव सांग, याचं नाव सांग। अरे याचं नाव सांग। अरे नाव सांग, नाव सांग, नाव सांग, आधी नाव सांग। तुला कुठला मूवी आवडतो? आणि तू मोठा होऊन काय होणार आहेस? कुस्ती। वाव, कुस्ती तुला माहिती आहे? हो, कसं बाहुबली करतो? कुस्ती। कुस्ती? बाहुबली कुस्ती करतो? आणि तू बाहुबली पिक्चर बघितलायस? हा, काय होतं त्याची स्टोरी सांग ना मला। बाहुबली? हा, चुकी कुस्ती। हा, मस्त। आणि तो बाहुबली काय करतो? सगळ्यांना मारतो? सगळ्यांना मारतो। का? तो मारतो आणि पळतो। पळतो? आणि मग तू काय करणार आहेस? याचं बाहुबली
आणि तुला कोणी मारतं का? नाही कोणी हा कोणी मारतोय. अरे बापरे, अरे बापरे. हे काय हे काय हे काय हे काय तू असं करतोस? तू कोणी तुला मारायला आलं की? नाही कोणी ना मारत, कोणी बाहुली मारत. बाहुबली आला होता? हा सकाळी बाहुली आला होता आणि तो उठला आणि मारत होता. सकाळी बाहुबली आला होता, तो उठला आणि मारत होता. हा काय सांगतो काय? कुठे? इकडे आलेला बाहुबली? हा इकडे आला बाहुबली. आणि काय बोलला काय तुला तो? त्याला माहिती तुझं नाव रुद्र आहे? तिथे बाहुबली आला होता आणि उठला. हा असं उठला हा. आणि त्याला मारला होता आणि उठला. का मारता? आणि बाहुबलीला काय खायला प्यायला दिलं की नाही? तो आला घरी एवढा तुझ्या तर. ना खायला पाणी दिलं नाही त्याला. का का काय नाही दिलंस तू त्याला? पाणी प्यायला तो फक्त. पण त्याला दूध आवडतं ना, मग दूध द्यायचं ना थोडं बाहुबलीला. का? पाणी पाहिजे. सोप. सोप? हा त्याला सोप पाहिजे. नाही मग बळी सूप. बडी सोप. अरे सही आहे. काय पाहिजे होतं त्याला? बडीशोप म्हणून दाखव ना. कसं बोलला? पैसो असं खातो आणि काय. हा ह्याच्याकडे बाहुबली आला होता आणि त्यांनी बडीशोप आणि पाणी. वा, बडीशोप खाल्ली आणि पाणी प्यायला तो. मस्त. ऐ ग, आणि कसा हत्तीवरनं आला, ट्रकवरनं आला, रथावर कसा आला? कसा कसं टक्क आला, ठेवायला आला. उंच होतो. उंच? नाही ऑलमोस्ट तोलतो आणि एलिफंटला तोलतो. असं पण तोलतो. एलिफंट वरती आला तुझा बाहुबली? अरे बाप रे. आणि बाहुबलीच्या हिरोईनचं नाव काय असतं? तिच्या मुलगीचं नाव आद्य. आद्य? आद्य असतं. बाहुबलीच्या मैत्रिणीचं नाव आद्या असतं. अच्छा, हे त्या डिरेक्टरला पण माहित नव्हतं. हा तुला माहिती होतं? हा कोणी सांगितलं तुला? मी कोणी सांगितलं तर मला हा सांगू येतं. मी तिथे सांगू येतं. मस्त रे. काय सही आहेस तू. खरंच मला हे फार आवडलंय की तुला बाहुबली बनायचंय आणि कुस्ती खेळायची. मला तिथे बाहुबली पेपर दाखवलो. अच्छा अच्छा अच्छा. बाहुबली पेपर वाटतो. ह्याचा बाहुबली पेपर वाटतो, न्यूज पेपर वाटतो. हा काय म्हण? तू पेपर वाटतो. बाप रे. खरंच यार खूप सही आहेस तू. आणि मला सांग, एवढी ताकद येते कुठून तुझ्यात? म्हणजे तिथे ताकद येते. धमाका. आमची हसून हसून पुरेवाट केली आहे या मुलांनी. आज आमच्या अख्ख्या युनिटला त्यांनी खूप हसवलंय. घरी पण अशीच मस्ती करतो का? घरी मस्ती करतो भरपूर. आईला एवढा उच्छान मानून होतं की विचारू. पण मग ह्याच्या येण्यानंतर खूपच बदललं असेल ना? भरपूर भरपूर बदल झाला त्याच्या. आणि काय गमती जमती आहेत की नाही ह्याच्या? त्याच्या गमती जमती एवढ्या भरपूर आहेत की काय विचारू नका. स्टॉलवरती एवढी मस्ती करतो. आमचा पेवाचा स्टॉल आहे त्याच्यावरती एवढी मस्ती करतो की हे झालंय. पण सगळ्यांचा तेवढा लाडका सुद्धा आहे. जेवढे तेवढं ते लडके हे पोरं सांगतात ना, माणसं सांगतात ना मोबाईलमध्ये हे खेळू नका, गेम्स खेळू नका. पण तो तेवढे हे सुद्धा करतो, गेम्स सुद्धा खेळतो मोबाईलवरती. आणि थोडे ग्राउंड्स पण त्याला तेवढी आवड आहे. तू गावाला काय करतो सांग मला? मी गावाला चपाती करतो. चपाती करतोस गावाला? अच्छा, तर मी बाबांना विचारते. हा बाबा काय करतो हा? गावी गेल्यानंतर त्याला ऑक्सी गाडी, बैलगाडी हे बघायला जाम आवडतं. परत चिमण्या, ते चिमण्यांनाच हे टाकणार, तांदूळ टाकणार, दाणे टाकणार. परत पाण्यात खेळायला त्याला भरपूर आवडतं. गावी पाण्यात खेळायला भरपूर आवडतं. जे पाणी खाली सोडलं त्याला की नळ उघडून पाण्यात खेळणं चालू, एवढं त्याचं हे असतं. परत सकाळी लवकर गेल्यानंतर आमची गरज नाही. आजी आजोबाच पाहिजे. हो ना? हो. आणि घरात पाय अजिबात नाही टेकत आहे. म्हणजे असं नाहीच आहे की घरात टिकलंच पाहिजे पाय. बाहेर बाय म्हणजे असं आईला त्याचे बस पर्टिक्युलरली त्याच्या आईकडे तो नसतोच. म्हणजे आई त्याची असली तरी तो आरटीकडे आईकडे नसतोच. त्याला फक्त आजी आणि आजोबा आणि बाहेर फिरायला पाहिजे बस. आणि तिथे कोणी सोडतच नसेल हा गेल्यावर. नाही. सगळे खूप लाड करत असतील लाड त्याचे. लाड. किती छान. ह्याला खायला प्यायला काय आवडतं? फक्त खाली दूध, दुसरं दूध काही नाही. पितो फ्रूट आणि वगैरे एवढंच. नाही पित.
फक्त फ्राय नूडल्स बस. बस. फ्राय नूडल्स आणि दूध. हा. आमचा बाहुबली काहीच खात नाही. हे खातो बाहुबली. खातो वरती. किती वरती डाळे खातो. इथे वरती खातो. हो असं करतो. पण तू काय खातोस? तू काही खात नाही आई बोलली. नाही खात. तू नाही खातो भाजी, पण खायला पाहिजे ना, मग ताकद कशी येणार? तुला बाहुबली बनायचं ना. हा मग तू मला प्रॉमिस कर मी भाजी खाईन. अजिबात मला प्रॉमिस करायला तयार नाहीये हा की पोळी भाजी खाईन म्हणून. फक्त फ्राईड नूडल्स आणि दूध. दॅट्स इट. अरे सही आहे रे तू. मग ह्याचा जन्म गावी झालाय का? हो का? मग तिकडनं इकडे येताना खूप त्रास झाला असेल कारण अटॅचमेंट वाढली. मग तेव्हा काय झालं होतं? काय नाही, आजी आजोबा मामा याच्यापासून जरा हे भरपूर हे झाले होते, दुःख झाले होते. पण ते काय आता दर 2-3 महिन्यांनी येऊन त्याला भेटत असतात, त्याच्यामुळे त्यांचे अटॅचमेंट आहे. आणि त्याला त्याचं कसं माहिती का, त्याला आजीवरची जास्त प्रेम आहे. म्हणजे आजी आणि आजोबा हे त्याला लागतातच. आणि मामांवरती फोनवरती तर रोज बोलल्याशिवाय होतच नाही. रोज फोनवरती त्यांना मामाशी बोलायलाच लागतं. दोन्ही मामांशी बोलायला लागतं. एक मामा मिलिटरीमध्ये येतो, कुठली पण मिलिटरीचा ड्रेस दिसला की लगेच सांगतो माझ्या मामाचे कपडे, माझ्या मामाचं त्याला आतापासून मिलिटरी आणि कॉस्ट्यूम म्हणजे त्याचा युनिफॉर्म आणि हे सगळ्या गोष्टी त्याला समजतात. पण तो स्वतः म्हणतो की मला युनिफॉर्म घालायचा आहे. नाही तसं नाही कधी बोलला. पण अजून पण मामाचा ड्रेस आहे, मामाची गाडी आहे, याच्यामध्ये दिसतं बॉर्डर लागला बॉर्डर पिक्चर वगैरे पण लागतो ना, तेव्हा पण सांगणार माझा मामा यायचा. मामा याच्या पिक्चर मध्ये आहे. म्हणजे एवढ्या लहानपणापासूनच तुम्ही त्याच्यावर हे संस्कार करताय. बरं मला सांगा, शाळेत काय अभ्यास करतो, कंप्लेन येतात, काय होतं शाळेमध्ये? शाळेमध्ये नाही, लिहिण्याच्या बाबतीत कंप्लीट येतात आमच्या. हो ना. बोलण्याच्या बाबतीत नाही. ओरल मध्ये पूर्ण आहे ओके, पण लिहिण्याच्या बाबतीत कंप्लीट. पण तो लिहिल हळूहळू. प्रत्येक आणि त्याचं कसं आहे, तो आहे लेफ्टी, आम्ही आहे राईट. पण मग तुम्ही त्याला फोर्स करता का की राईट नाही लिही म्हणून? म्हणजे आम्ही हात धरून त्याला शिकवतो ना लिहिण्याला, तर मग त्याला ते नाही जमत. पण मग त्याला लेफ्टी आहे तर मग लेफ्टीच नाही राहू देत का तुम्हाला? तो उजव्या नाही असं काय नाही, पण आम्हाला लेफ्टी घेऊन नाही जमत ना. अच्छा असं आहे. म्हणजे शिकवण्यासाठी आम्हाला नाही लेफ्टी घेऊन जमत त्याला, आम्ही त्याला राईटी घेऊन शिकवतो, पण ते नाही येत त्याला. अच्छा. मग त्याच्या लिहिण्यामध्ये थोडा प्रॉब्लेम आहे, बोलण्यामध्ये सर्व बोलेल. पण मला वाटतं हळूहळू होईल. आता तो अगदी 3च वर्षाचा आहे, तो हळूहळू होईल सगळं नाही का. आणि प्रत्येक मुलाची आपली एक वेळ असते, आपली एक स्टाईल असते. सो तेवढं आपण त्यांना कन्सिडर केलंच पाहिजे. पण मग ह्याला शाळेत वेगळं बसवतात. हो का? मस्ती करतो आणि काय करतो? खोड्या काढतो. खोड्या काढतो. पहिले सुरुवातीला गेल्यानंतर टीचर जर आणि शिकवत असल्यानंतर तो दुसऱ्या गोष्टींना साथ लावेल, लक्ष तेवढं नाही देणार आणि दुसऱ्यांना पण डिस्टर्ब करणार. हो. याच्या गमती जमती तर आहेतच, पण त्याआधी आपण आता खेळणार आहोत रॅपिड फायर राऊंड. यामध्ये मी तुम्हाला काही प्रश्न विचारीन ह्याविषयी आणि तुम्हालाही प्रश्न विचारीन ह्याच्याविषयी आणि तुम्ही मला उत्तरं द्यायची आहेत, पण लवकर 15 सेकंदाच्या आत. रुद्राची आता उंची किती आहे? रुद्राची आता उंची 2.5 फूट आहे. राईट. हो. तुम्ही याला पहिलं खेळणं कुठलं आणून दिलं होतं? काय आठवत? नाही. कुठलं आणलं होतं आई? खुळखुळा आणला होता. आईचे प्रश्न आहेत. रुद्राचं आत्ता वजन किती आहे? 20. हो. बरं. ओके. तुम्ही ह्याला सगळ्यात आधी कधी मारलं होतं? नाही आठवत. म्हणजे खूप फटके देता तुम्ही? हो, रोजच. रोज? अरे देवा. आई मारते तुला? हो. नाही. नमस्कार. कसला गोड आहे तुमचा लाडू. लाडू म्हणता ना तुम्ही सगळे त्याला? आजोबा कसा आहे तुमचा लाडू? हुशार आहे, छान आहे, बोलायला पण चांगलं आहे. आजी मस्ती करतो? खूप मस्ती करतो. त्याला आजी आजोबा पण हवे असतात, आई बाबा पण पाहिजे असतात. सगळ्यांना विचारतो काका कुठे गेले, काय गेले. काका आपल्या बाहुबली विषयी काय मत आहे तुमचं? बाहुबली आहे तसा मस्तीखोर. त्याला आम्ही प्रेमाने डुग्गू म्हणून हाक मारतो. डुग्गू नाव त्याचं. डुग्गू नाव मीच ठेवलंय त्याचं. ते ऋतिक रोशन पण त्यांचं पण नाव. येस राईट. ओके. आता आपल्याकडे चूक आणि बरोबर अशा 2 साईन्स आहेत तुमच्याकडे. दाखवा. तर मी तुम्हाला काही प्रश्न विचारीन, त्याचं उत्तर चूक किंवा बरोबर असं असेल तर तुमची प्रतिक्रिया तुम्ही साईननी दाखवायची. आपण सुरुवात करूया. कधी रागाच्या भरात जर मुलं आपल्यावरती ओरडली तर त्यांना बदडून काढलं पाहिजे. चूक की बरोबर? म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच असं वाटतं की मुलांना बदडलं नाही पाहिजे, त्यांची चूक असेल तरी सुद्धा.
समजावून काय वाटतं तुम्हाला? समजावून सांगायला पाहिजे. समजावून समजून समजतील का मुलं? ते आता समजण्यावरती अवलंबून असतं. अहो, ते आता समजावण्यावरती अवलंबून आहे. वा काका, लहान मुलं जर एका ठिकाणी रुसून बसली तर त्यांना तिथेच बसून द्यावं, नाही? तुम्हाला काय वाटतं? हा, असंच रुसून बसून द्यायचं, त्यांना समजायला नाही जायचं? थोडा वेळ तर नाही यायचं. म्हणजे जर ते रुसून बसले तर तसंच थोडा वेळ बसून द्यावं आणि त्यांचं त्यांनीच समजलं पाहिजे. ओके, हा खूप एक वेगळाच मुद्दा आईने इथे मांडलाय. कारण मला असं वाटलं होतं की आई म्हणेल की जर तो रुसलाय तर मी त्याला समजावायला सांगेन, पण इथे आईने वेगळा पवित्रा घेतलाय की परत ती चूक करेल नको, म्हणजे त्याचं त्याला समजून देणं महत्वाचं आहे. नाईस. मुलं शांत बसावीत म्हणून त्यांना एखादं चॉकलेट हातात देणं चूक की बरोबर? मग काय केलं पाहिजे? ऐकत नाहीत मुलं अशा वेळेस. काय वाटतं तुम्हाला? त्यांना गोंधळून जवळ घेऊन गोंधळून समजून सांगायला पाहिजे. जर आपल्या लहान मुलांनी आपल्याला वेडावाकडा चेहरा करून चिडवलं तर आपणही तसंच करायला पाहिजे का? चूक की बरोबर? याला खूप हसू येतंय. काय येत आहे माहित नाही, पण तुम्हाला सगळ्यांनाच असं वाटतं की असं आपण नाही केलं पाहिजे, नाहीतर ते आपलं अनुकरण करतील. खूप छान आणि वेगळी उत्तरं मला मिळाली. म्हणजे जर तो रुसला असेल तर थोडा वेळ तसंच ठेवा, त्याला चांगली अद्दल घडेल, अशी काही वेगळी उत्तरं आज मला इथे मिळालेली आहेत. अजून आता गेममध्ये काय होणार आहे ते आपल्याला कळेल, कारण आई बाबा रुद्रसाठी खेळणार आहेत एक मस्त गेम, इंटरेस्टिंग गेम, आणि हे दोघंही त्याला जिंकून देतील झी युवातर्फे एक आकर्षक भेटवस्तू. आता आपण एक छानसा गेम खेळणार आहोत. इथे काही ग्लासेस आहेत आणि काही डिशेस आहेत. तर तुम्हाला एक ग्लास एक डिश, एक ग्लास एक डिश असा मनोरा रचायचा आहे. ज्याचा मोठा असेल तो ह्याला जिंकून देईल झी युवातर्फे एक आकर्षक भेटवस्तू. कोण जिंकणार, आई का बाबा? आई बाबा. नाईस. यासाठी तुम्हाला मिळतील 2 मिनिटं. आपण सुरुवात करूया. कळलाय गेम तुम्हाला? Your time starts now. आणि रिझल्ट आपल्या समोर आहे. आई जिंकली आहे. जसं संतुलन तुम्ही संसारात ठेवता तसंच गेम मध्येही ठेवलं, दाखवलं आणि एवढा बॅलन्स केला, त्याबद्दल तुम्हाला हे गिफ्ट तुम्ही याला जिंकून दिलं आहे झी युवातर्फे मस्तपैकी भेटवस्तू. काय याच्यामध्ये? गिफ्ट आहे. अरे किती मस्त वाटलं आम्हाला, खरंच हसून हसून पुरेवाट झाली. आणि कोणी इतकं निरागस आणि इतकं लाडू कसं असू शकतं? तुम्हाला आजचा आमचा एपिसोड कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. आणि तुमच्याही मुलांनी या कार्यक्रमात भाग घ्यावा असं तुम्हाला वाटत असेल तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल आयडी आहे sprsha.vatsalyacha@gmail.com. पुन्हा भेटूया एका नवीन कुटुंबातलं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.